नमस्कार मित्रांनो, चला आपण आता करिअर कोणती राशी कोणत्या करिअरसाठी योग्य आहे आणि कशा दिशा आपल्याला आयुष्याला पुढील करिअर निवडण्यासाठी उपयुक्त ठरेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. पहिल्या 3 राशी आपण बघितल्या. चला तर मग आता पुढची राशी बघूया आपण. पुढची रास आहे चंद्र. चंद्राची रास आहे ती म्हणजे कर्क. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांना पाणी आणि काचेशी संबंधित कामात यश मिळते. म्हणून तुमच्यामध्ये विनयशीलता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पेय म्हणजे आपण म्हणतो की पेय म्हणजे काय, तर पेय म्हणजे काय तर द्रव्याशी निगडीत काही व्यवसाय तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे डेअरी फार्म देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवू शकतात. त्यानंतर तुमचा व्यवसाय आहे ते म्हणजे काय तर बर्फाचे पदार्थ, त्यामध्ये यश मिळवू शकतात तुम्ही. रसायनशास्त्र, सुगंधित द्रव्य, अगरबत्ती, छायाचित्रण, चित्रकला, पुरातत्व, ऐतिहासिक काहीतरी वास्तू याविषयीचे सुद्धा व्यवसाय तुम्ही करू शकतात. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह. सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य. त्यामुळे सूर्यग्रह हा सिंह राशीचा स्वामी असल्याने पद, प्रतिष्ठा, आत्मा, पिता, नेता इत्यादी घटक, त्यानुसार ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीचे लोक राजकीय, प्रशासकीय अधिकारी वर्ग, सरकारी पदांवरती काम करू शकतात. त्याच पद्धतीने त्या व्यतिरिक्त ते औषधं, स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर मार्केट, कापड, कापूस, लेखन सामुग्री, फळांच्या संबंधित काही व्यवसाय ते करू शकतात. चला तर मग आता पुढची रास बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या रास येते. तर कन्या राशीसाठी त्या लोकांसाठी आपण बघूया की कन्या राशीच्या लोकांना ज्योतिषशास्त्रानुसार हवाई अभ्यास, अध्यापन, शिक्षक, किरकोळ विक्रेते, लिपिक, पैशांचा व्यवहार म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकतात. रिसेप्शनिस्ट, बस ड्रायव्हर या क्षेत्रात करिअर करू शकतात. त्याचप्रमाणे रेडिओच्या, टेलिव्हिजनच्या याच्यात देखील ते अभ्यास करून अध्यापन, शिक्षण, किरकोळ काहीतरी करू शकतात. चला तर मग आपण बघून घेतलं आहोत की ह्या 3 राशी ज्या आहेत, कर्क, त्यानंतर आपली सिंह आणि त्यानंतर येणारी कन्या रास, या राशीच्या लोकांना कोणकोणता व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं. मित्रांनो, हे जे मी सांगत आहे हे आपल्या राशीनुसार असणाऱ्या व्यवसायाशी निगडीत असे व्यवसाय किंवा मार्गदर्शन ठरणारा, नोकरीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शक ठरणारे काही ढोबळमानाने काढलेले आपण निष्कर्ष आहेत. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकतात. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.